नमस्कार. नमस्कार. भान सोबांमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा विषय आहे नेहमीचं शिक्षण आणि त्याच्याबरोबर किंवा त्याच्या पलीकडे व्यक्तिमत्व विकासाबद्दलचं गुणवत्ता शिक्षण. तर असं झालं होतं की परवा 16 तारखेला एक पुणे मिररमध्ये मी न्यूज वाचली बर. की त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि TAP म्हणजे द अप्रेंटिस प्रोजेक्ट यांनी टायअप केलेलं आहे. ओके. आणि 41 शाळांना म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळांना त्यांनी हा प्रकल्प राबवायचं ठरवलंय. बर. तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास वगैरे सर्व आहे. हं. पण तेव्हा मला तुझी आठवण झाली थँक्यू. की 12 वर्षापूर्वी तू कसं काय चालू केलंस? मी काउन्सिलिंग किंवा मानसशास्त्राच्या विषयामध्ये जवळजवळ 27 वर्ष काम करते. हा आधी बऱ्याच NGOs मध्ये काम करत होते समुपदेशक म्हणून, हा आणि वेगवेगळ्या लेवल्सवर त्यामुळे समुपदेशनाचं काम मी केलंय. हो आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष आता मी माझी स्वतःची प्रॅक्टिस पण करते. माझ्याकडे पण येतात काही हा समस्या असतील तेव्हा लोक. ते काम करत असताना मला असं लक्षात आलं की आजकाल, म्हणजे तेव्हा आजकालच्या हो दृष्टीने 12 की वर्षापूर्वी हा की येणारी जी माझ्या कडे पर्सनली येणारी जी लोक होती त्याच्यात यंग लोक, म्हणजे एक साधारण 22-23 वर्षापासून ते 40 पर्यंतच्या एज ग्रुपची जास्त प्रमाणात येतात. हो आणि ती सुद्धा कोणती तर हा. ज्यांची शिक्षण उत्तम झालेलं आहे, म्हणजे अगदी अकॅडमिकली अचिव्हर्स आहेत असंही आपल्याला काही म्हणता येतील अशी पण होती. आणि शिवाय उत्तम जॉब आहेत, चांगल्या चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत, अशी लोक येण्याचं प्रमाण खूप जास्त मला वाटलं. आणि मग त्यांना काय येत होती, ती काय समस्या होत्या, तर कुठेतरी स्ट्रेस, अँझायटी, कामाचं लोड, प्रेशर सहन न करता येणं किंवा त्याच्याशी ऍडजस्ट न करता येणं, किंवा टीम बरोबर जुळवून न घेता येणं, किंवा बॉस बरोबरचे इश्यूज किंवा सबऑर्डिनेट्स बरोबरचे इश्यूज ते हाताळता न येणं, हे कामाच्या ठिकाणचं किंवा वैयक्तिक आयुष्यात सुद्धा सेमच समस्या, की अँझायटी तरी आहे किंवा काहीतरी रिलेशनशिपचे इश्यूज आहेत, येणाऱ्या अडचणींना तोंड देता येत नाहीये, असे बरेच गोष्टी मला जाणवल्या. आणि मग मला असं वाटलं की ही मुलं एवढी हुशार आहे, म्हणजे सो कॉल्ड आपल्या ह्याच्यात ज्यांना आपण हुशार म्हणतो, कारण शाळेतलं कॉलेजमधलं अकॅडमिक करिअर उत्तम आहे आणि चांगले जॉब्स पण आहेत, मग ह्यांना ह्या समस्या एवढ्या प्रमाणात का जाणवतात, बरोबर, हा मला कुठेतरी कन्सर्नचा विषय वाटला. आणि म्हणून मी थोडंसं त्याच्यावर डिटेल थोडासा अभ्यास करायचं ठरवलं आणि मी थोडा त्याच्यावर अभ्यास केला. ते जे माझ्याकडे येणारी लोक होती त्यांचा थोडासा अभ्यास केला. आणि मग हा अभ्यास करताना, आणि मग मी सामाजिक संस्थांबरोबरचंही काम करते, त्यामुळे मी कम्युनिटी लेवलला किंवा ग्रुप्स मध्ये पण काम करते, तर ते सगळं करताना माझ्या लक्षात आलं की जी काही बदललेली समाज व्यवस्था आहे आणि बदललेली कुटुंब व्यवस्था आहे, त्याच्यामुळे आजकाल शहरांमध्ये जर आपण बघायला गेलो तर बऱ्याच घरांमध्ये आपल्याला न्यूक्लिअर फॅमिलीज दिसतात, आई वडील मुलं, किंवा काही घरात आजी आजोबा वगैरेही असतात. पण तसं असलं तरी होतंय काय की मुलांच्या बाबतीतला सगळ्यांचा फोकस हा फक्त अभ्यास हा मर्यादित आहे. की मुलांनी काय करायचं तर तुम्ही अभ्यास करा. मग बरेच वेळा पालक अगदी येतात माझ्याकडे तेव्हा ह्यांनी मला सांगतात की मुलांपर्यंत आम्ही काही पोचू देत नाही, त्यांना कशाची झळ लागू देत नाही, आणि त्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करा फक्त, आता तुम्हाला फक्त तेवढंच करायचंय, चांगले मार्क मिळवायचे, चांगल्या डिग्र्या मिळवायच्या आणि थोडक्यात चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या. आणि आमच्या वेळेला असं नव्हतं. आपल्या वेळेला कसं होतं की आपल्या पालकांचा अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बाकीच्या गोष्टींमधला सहभाग तितकाच होता. आणि घरातनं आपल्याला शिकायला काय मिळायचं की बरीच लोक आहेत, मग ते त्यांच्यात काय गोष्टी चालतात, त्यांचं कम्युनिकेशन कसं असतं, संवाद कसा साधतात ते, घरातल्या घरात सुद्धा अनेक लोक होती आणि समाजात सुद्धा थोडेसे जास्त टाईट कॉन्टॅक्ट होते, म्हणजे जाणं येणं होतं. त्याच्यामुळे एकमेकांशी संवाद कसा साधायचा, मग त्याच्यात काही गोष्टी आपल्याला नाही पटल्या तरी सुद्धा ते कसं हाताळायचं,
त्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या. महत्वाचं आहे. कुठलेही काही निर्णय घ्यायचे झाले हम्म. तर त्याच्यात सुद्धा मुलं असायची. हो, हो. म्हणजे मोठी लोक बोलतायत, गप्पा मारतायत, मुलं त्याचा भाग आहेत. बरोबर. आणि मग काहीतरी चर्चा करून निर्णय घेतला जायचा, हम्म. समस्या सोडवल्या जायच्या. हो. एखाद्याला काही अडचण असली तर त्याच्या पाठीमागे कुटुंब उभं असायचं, अक्षरशः. त्यांच्या बरोबर चर्चा व्हायच्या. हम्म. तर हे जे सगळं आहे हे हो. कुठेतरी ह्या मुलांचं मिसिंग आहे. हो. आणि त्याच्यामुळे ह्या मुलांमध्ये जीवन कौशल्यांची कमतरता आहे असं मला खूप हम्म. जाणवलं. हम्म. की मुलं हुशार खूप आहेत, हो. हो. पण जीवन कौशल्य नाहीये. इमोशनल कुठेतरी कमी पडतात आणि इंटेलिजन्स मध्ये. हो, म्हणजे आता तर हे तर हम्म. प्रूव्हनच आहे की आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी IQ पेक्षा EQ हो. म्हणजे इमोशनल कोशंट हा जास्त महत्वाचा आहे. हे तर आता प्रूव्हनच हो. आहे. हो. पण तो एकच भाग आहे, बाकी सुद्धा तुमची बरेच जीवन आहेत. कौशल्य तुम्हाला हो. आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. हो. हो. अगदीच. कारण सगळीच मुलं जाऊन काय पुढे मेरिट मध्ये येणारी किंवा इंजिनियर डॉक्टरच होणार आहेत का, तर नाही होणार आहेत. हो. आणि जरी इंजिनियर डॉक्टर झाले तरी तरी. फक्त इंजिनियर डॉक्टर झालो म्हणजे माझं आयुष्य सुरळीत झालं नाही ना, का, नाही ना. तर नाही. तर मला हम्म. आयुष्य हे जगायचंच आहे. आणि हो. प्रोफेशन हा माझ्या आयुष्याचा एक छोटा भाग आहे. हो. हा फोकसच लोकांचा कुठेतरी हरवलाय. हरवलाय. हम्म. आणि म्हणून पालकांचं असे नाही, तू अभ्यास कर फक्त, हो. तू अभ्यास कर फक्त, मार्क मिळव फक्त. हो. हाच पालकांचा, समाजाचा, शाळांचा, शिक्षकांचा, सगळ्यांचाच दृष्टिकोन आहे. हो ना. जिथे थोडी गडबड मला जाणवली की हे हम्म. कुठेतरी बदललं पाहिजे. हो. हो. आणि मुलांमध्ये जीवन कौशल्य ही असलीच पाहिजे. हो. आणि म्हणून मग काय करता येईल. हम्म. मग मला असं वाटलं की हम्म. माझ्या बरोबर, म्हणजे मी गरवारेच्या कॉलेजच्या ऑटोनॉमस कोर्सला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाला शिकवत होते. हा. तर तिथले माझे स्टुडंट्स काही होत्या, ओके. तर त्या माझ्या बरोबर काम करायला उत्सुक होत्या. त्यांना मॅडम तुमच्या बरोबर आम्हाला काहीतरी करायचंय असं होतं. हम्म. मग त्या सगळ्यांची मी हा कन्सर्न शेअर केला. हम्म. आणि मग म्हणलं ह्याच्या संदर्भात मला काहीतरी काम करायचंय, जर तुमच्या सगळ्यांची हे असेल तर आपण करू शकतो. हम्म. त्यांनी मला सांगितलं की हो आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपण अरे वा. करूया. आणि म्हणून मग मी 12 वर्षापूर्वी ब्लॉसम नावाची संस्था सुरू केली. अरे वा. आणि त्याच्यातर्फे ह्याचं काम करायला आम्ही सुरुवात केली. अच्छा, म्हणजे तुमची टीम खूप सुंदर झाली तयार. खूपच सुंदर. म्हणजे इतके माझ्याकडचे काउन्सिलर्स आणि ट्रेनर्स आणि जे कोणी सगळे ब्लॉसम मध्ये काम करणार आहेत ते इतके तळमळीने, हा. डेडिकेटेडली काम करणार आहेत हो. की म्हणजे मला इथे तुम्हाला सांगायला आवडेल की माझी संस्था रजिस्टर्ड नाही, हा. त्यामुळे मला फंडिंग नाही. येस. थोडाफार खर्च सुरुवातीचा तर सगळा मी खिशातनं घालूनच केलेला खर्च आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या बरोबर काम करणाऱ्यांचं जास्त कौतुक आहे आणि ते जास्त विशेष आहे की त्या इतकी वर्ष ऑलमोस्ट व्हॉलेंटरीली पूर्ण काम करतायत की त्यांना कुठेही कशाचीही अपेक्षा नाही. आणि हे काम की जिथे हे स्ट्रगलही खूप होतं आम्हाला करायला, तिथे सुद्धा त्यांनी व्हॉलेंटरीली इतकी वर्ष माझ्या बरोबरीने काम केलंय. म्हणून मला माझ्या टीमचं खूपच कौतुक आहे. मलाही आहे. म्हणजे लांब लांब जाता असं ऐकतेय मी. हो. आणि तिथेही म्हणजे साध्या शाळांमध्ये जाऊन हो. तिकडनं म्हणजे त्या प्रिन्सिपल किंवा पालक सगळ्यांना पटवणं सोपं नाहीये. खरंय. नाही, मग त्याच्यात सुद्धा काय झालं, आधी आम्ही विचार करत होतो की कशा पद्धतीने करू. तर आधी वाटलं की लोकांना अप्रोच करून काही ग्रुप्स आपल्याला घेता आले. तसे 1-2 प्रयोग केलेही आम्ही. पण ते सस्टेन व्हायला तो प्रोग्राम एक कुठेतरी परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अशी जागा असेल तर तिथे आपल्याला जास्त सस्टेन्ड ग्रुप्स मिळतील आणि सस्टेन्ड काम करता येईल. म्हणून मग आम्ही शाळांबरोबर काम करायला सुरुवात केली. बालभवन वगैरे असले सगळे आहेत. करेक्ट. तसं काही आपल्याकडे नाहीयेत दुसरीकडे. हो, अगदी. म्हणून तिथे ती कमतरता तुम्हाला जास्ती बरोबर चॅलेंजिंग. बरोबर. म्हणून शाळांबरोबर मग आम्ही काम करायला सुरुवात केली की शाळांमध्ये हा आपल्याला ह्या वयोगटातल्या मुलांबरोबर जेव्हा काम करू तर ही स्किल्स पहिल्यापासून जर आपण लहान मुलांमध्ये इन्व्हाइट करायचा प्रयत्न केला तर त्यांचं व्यक्तिमत्व सक्षम बनवायला आपल्याला मदत होईल. कारण कसं आहे ना की समस्या नाहीत किंवा अडचणी नाहीत असं आयुष्य कोणाचंच असू शकत नाही. मग खरं तर समस्या कशाला म्हणायचं की जी काही समोरची अडचण आहे ती अडचण मला सोडवण्याची क्षमता माझी कमी पडत असेल, म्हणजे माझी क्षमता आणि ती अडचण सोडवायला लागणारी गरज ह्याच्यामध्ये जर तफावत पडत असेल तर ती समस्या बनते. म्हणून मला जी समस्या वाटेल ती तुम्हाला नाही वाटणार.
वाटेल ती तिसऱ्या व्यक्तीला नाही वाटणार. हो. म्हणजे मग इथे आपल्याला करायचं काय आहे, तर क्षमता आपल्या जर वाढवत नेल्या तर येणाऱ्या अडचणींना तोंड देणं सोपं जाईल मुलांना. बरोबर. ह्या दृष्टीने मग काम करायला आम्ही सुरुवात केली. हम्म. आणि मग शाळांबरोबर समुपदेशन, हम्म. लाईफ स्किल एज्युकेशन, हम्म. पालकांच्या काही कार्यशाळा, हम्म. शिक्षकांची काही प्रशिक्षण, हम्म. असं सगळ्याच पद्धतीचं काम आता आम्ही करतो शाळांबरोबर. हे खूपच एंगेजिंग आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म दोन्ही आहे. हो एक लॉंग टर्म म्हणजे त्या शाळेशी निगडीत हो राहणं आणि शॉर्ट टर्म म्हणजे कोर्सेस मधनं पुढे पुढे त्यांना नेणं. बरोबर. खूप छान. आणि मग तुम्ही आता कधी प्रिन्सिपल्सचं पण वर्कशॉप घेतलं होतं का? हो, म्हणजे आता हे जेव्हा काम मी 12 वर्ष करतेय ना, तर तो 12 वर्षाचा प्रवास काही आमचा फार अगदी सहज झाला आणि आम्हाला शाळांनी खूप लगेच वेलकम केलं असं नाही झालं. कारण शाळांचा मेन फोकस हा अकॅडमिक्स हाच आहे. आणि मी जो तुम्हाला आधी दृष्टिकोन सांगितला तो दृष्टिकोनच खूप आपल्या इथे समाजामध्ये रुजलेला आहे. पालकांच्यात जसं आहे तसंच शाळांमध्ये शिक्षकांच्यात सगळीकडेच आहे की मुलांचा हे मार्क मिळवणं हेच सगळ्यात महत्वाचं काम. आणि म्हणून तर मुलं शाळांमध्ये सुद्धा आणि घरांमध्ये सुद्धा ह्या गोष्टींपासून वंचितच राहतात. पण हे मग शाळांना कन्व्हिन्स करणं हे खूप अवघड काम आमच्या पुढे सगळ्यात पहिलं होतं. पण तिथे आम्हाला काही ठिकाणी खूप चांगली माणसं भेटली ज्यांना ही गरज खूप जाणवली. मग त्यांनी आम्हाला संधी दिली आणि मग त्या शाळांबरोबर कामं करायला सुरुवात केली. आणि तसंही आम्हाला आर्थिक अपेक्षा काही नव्हती. त्यामुळे ते ठीक आहे देऊन बघू यांना संधी अशा ह्यांनी कामं करायला सुरुवात केली. दुसरी अशी अडचण होती की ह्या गोष्टीच्या कामाचे तुम्हाला असे रिझल्ट खूप टँजिबल लगेच दिसतात असे नाहीये. म्हणजे ह्याच्यातनं मुलांना आयुष्यभराचे फायदे होणार आहेत आणि जे आपल्याला पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात दिसणार आहेत. म्हणजे चित्रकलाचा क्लास मी लावला, म्हणजे मी चित्रकला शिकवली आणि मुलांना आता चित्र काढता यायला लागले. असं त्याचं काही स्वरूप नसल्यामुळे सुद्धा मग ह्याचे फायदे कसे होत आहेत, काय होत आहेत हे कळणं थोडस अवघड होतं. आणि म्हणून सुद्धा मग शाळांना त्याची अडचण जाणवत होती की नक्की हे काय त्याचा उपयोग आहे, कसा होणार उपयोग. पण त्याचा ट्रॅक ठेवला गेला का मग? हो, मग आता ज्या शाळांबरोबर आम्ही सलग काही वर्ष काम केली तिथे इतके उत्तम रिझल्ट आता दिसतात की त्या शाळांनी आम्हाला सांगितलं की ही जी मुलं होती एक ग्रुप, तो आम्हाला असं वाटलं होतं की 10वी पास आउट कधी होणारच नाही आणि आम्हाला 1-2-3 वर्ष झाल्यानंतर नियमानुसार त्यांना शाळातनं काढायला लागेल. तो ग्रुप आज 50% घेऊन का होईना पण ती मुलं आज शिकून बाहेर पडली शाळेतनं. हे त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला रिझल्ट लागल्या लागल्या पत्र लिहून कळवलं की हे आम्ही कधीच अपेक्षाच केली नव्हती या गोष्टीची. तर तुम्ही जे मुख्याध्यापकांचं विचारलं तर त्याच्यासाठी मी हे आधी का सांगते तर ह्या संदर्भात हे जे सगळं स्ट्रगल होतं आमचं की शाळांना पटवणं, पालकांना पटवणं, मुलांना ह्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप करणं, याच्यासाठी आम्ही तसे वेगवेगळे प्रयोग केले. तर हा जो ग्रुप मी तुम्हाला सांगितला आता, तिथे आम्ही काय केलं त्या शाळेत, ह्या काउन्सिलिंगला येणाऱ्या मुलांनाच घेऊन आम्ही एक अगदी त्याला खूप थिअरॉटिकली ड्रामा थेरपी म्हणता येणार नाही पण त्या पद्धतीचाच एक प्रयोग आम्ही केला की त्या मुलांना घेऊन एक नाटक बसवलं आणि त्या मुलांनी अख्ख्या शाळा, पालक, शिक्षक त्यांच्या समोर हे नाटक सादर केलं. आणि नाटकाचा पण विषय असा होता की हो मी बदलू शकतो, असंच नाटकाचं नावही होतं आणि विषयही होता. तर ह्याच्यातनं त्या मुलांना हे स्क्रिप्ट त्यांचं बनलं स्वतःच की हो मी बदलू शकतो. त्या नाटकाची प्रॅक्टिस करताना, ते करताना आणि हे बघितल्यानंतर बाकी मुलं, पालक, शिक्षक ह्यांच्यात सुद्धा हा कॉन्फिडन्स आला की अरे ही मुलं म्हणजे अशीच असं म्हणायचं कारण नाही, बदलू शकतात ही मुलं सुद्धा. तर असे काही प्रयोग आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि त्या नाटकाच्या ह्याच्यात जी होता ग्रुप, तोच ग्रुप हा होता की जो शाळेला खूप हाताळणं अवघड झालं होतं. शाळांच्या दृष्टीने ती खूप डोकेदुखी होती ही मुलं म्हणजे. आणि कधी जातायत शाळेतनं हा अप्रोच शाळेचा झाला होता. त्याच मुलांबद्दल शाळेला नंतर समाधान मिळालं की ही मुलं पास आउट होऊन बाहेर पडली. फारच छान. म्हणजे ते समाधान त्यांना होतं, त्यांच्या पालकांना होतं आणि तुम्ही ज्यांनी एवढं सगळं केलं, तुमची टीम, त्यांचं तर होतच होतं. अगदी अगदी. म्हणजे ह्याचं स्क्रिप्ट पण आम्हीच लिहिलं, मुलांकडनं बसवून पण आम्हीच घेतलं, त्यांची तयारी पण आम्हीच करून घेतली आणि त्याचं
सादरीकरण त्या मुलांनी केलं. फारच छान. आणि त्याच्यातले ना मुलांचे प्रतिसाद पण इतके उत्तम होते की त्या मुलांनी, मी म्हणलं तसं जरा दंगेखोर, हो. आणि शिक्षणात फारशी काही आवड नाही अशी थोडीशी मुलं होती. तर त्यांचे नंतर त्यांनी सांगितलेले हे इतके छान होते की मॅडम आम्ही ना कधी ह्या साईडच्या गोष्टीमध्ये आम्ही कधीच नव्हतो. आम्ही कायम तिकडेच असायचो आणि ते सुद्धा सगळ्यात मागे, आणि ह्या करणाऱ्या लोकांना कसा त्रास द्यायचा एवढाच आमचा उद्देश होता. त्यामुळे आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला जाणवलं की तिथे जर असं कोणी केलं तर आता कसं होईल आणि हे करण्यामागे किती कष्ट आहेत हे आम्हाला जाणवलं. हे त्या मुलांचे प्रतिसाद होते. फारच छान. आणि आता आम्हाला लक्षात आलं की हे करणं किती चुकीचं आहे आणि यांना किती त्रास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली की हेही आम्हाला कळलं की आम्ही सुद्धा या साईडला असू शकतो, म्हणजे आमच्यात सुद्धा काहीतरी आहे चांगलं. हे इतके सुंदर प्रतिसाद ह्या मुलांचे मिळाले ना. सो असे काही प्रयोग थोडेसे आम्ही ह्या काही वर्षांमध्ये करायचा प्रयत्न केला, जिथे आम्हाला चांगला संधी दिली गेली, जिथे आम्हाला एक थोडासा विश्वास दाखवला गेला की करा तुम्ही हे. तर त्याच्याच मध्ये तुम्ही आता मला विचारलं तसं आता रिसेंटली हा एक रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या प्रोजेक्ट मध्ये एक प्रोजेक्ट आम्ही केला. तो म्हणजे पुण्यातल्या आणि पुण्याच्या आसपासच्या जवळजवळ 40 शाळांच्या मुख्याध्यापकांना एक वर्कशॉप साठी एकत्र आणलं होतं. आणि तिथे नक्की शिक्षणाचा मूळ उद्देश काय, आणि आपण शिक्षण कसं क्लासरूम आणि सिलेबस मध्ये सीमित केलेलं आहे आणि त्याच्या बियॉन्ड ते कसं जायला पाहिजे, तर मुलांचं व्यक्तिमत्व कसं खुलेल, ह्या विषयातलं ते चर्चासत्र असं आम्ही आयोजित केलं होतं. ते सगळं आयोजन आणि तो सगळा प्रोग्राम हा रोटरीचा होता. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो त्यांनी हा प्रोग्राम केला होता. खूप छान की त्यांनी सपोर्ट केला. पण खूप जणांचे अनुभव तुम्हाला नंतर कळले असतील की आम्हाला फायदा होतोय आणि इच्छा आहे, तेच आपलं सगळं. म्हणजे ते कुंपण गळून जाणं आणि हीच बाजू फक्त जसं ती मुलं म्हणली तर तेच खरं सत्य आहे. म्हणजे फार सुंदर रीतीने आता प्रगत होतंय आपला देश, की ज्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन्स आहेत सारखी. प्रत्येक आई वडिलांना हे करू का ते करू असंही होतं आणि प्रत्येक मुलालाही तसंच होतं. तर ते जोपर्यंत आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत हेच सगळं चालू राहणार. पण एकदा तो मार्ग दिसला की बस मोकळे पुढे जायला. खरंय. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे. असतंच ना. प्रत्येक जण काही ना काहीतरी समाजामध्ये घडवू शकतो, करू शकतो. त्यांना फक्त लेबल्स लागली की मग ती तेच आयुष्यभर कॅरी करतात आणि मग माझ्यात काही नाही हेच स्क्रिप्ट त्यांच्या डोक्यामध्ये कायम राहतं आणि मग ते कुठेतरी कधी कधी डिस्ट्रक्शन कडेही जातं, चुकीच्या मार्गाला लागतं. या पण गोष्टी होतात. तर ह्याच दृष्टीने हे सगळं काम करायचा थोडासा प्रयत्न आम्ही ब्लॉसम तर्फे करतो आहे. आणि त्याला आत्ता आम्हाला थोडा रेकग्निशनही मिळतंय. शाळांना त्याची गरज आता जाणवतीये. आता बदल दिसतायत. जिथे आम्ही, मी तुम्हाला म्हणलं तसं सलग काही वर्ष काम करतोय तिथे आता त्यांना बदल जाणवत आहेत मुलांमध्ये होणारे. नाही तर सुरुवात आमच्याकडे अशी होती, करा तुम्ही पण ह्या मुलांच्यात काय बदल होणार आहे, हे शिक्षकांची वाक्य होती आधीच. पण आता शिक्षकांच्या अप्रोच मध्ये फरक पडायला लागलाय, कारण आम्ही टीचर्स ट्रेनिंग पण घेतो आणि शिक्षकांना सुद्धा आता ही थोडीशी सेन्सिटिव्हिटी येणं, एम्पथी येणं. आणि मुलं म्हणजे फक्त मार्क्स नाहीये, त्याच्या बियॉन्ड आहेत. तर त्यांच्यातलं काय चांगलं आहे ते शिक्षक म्हणून आपण जर पारखलं आणि त्याला जर संधी दिली तर तेही मूल उत्तम घडू शकतं. हे थोडंसं शिक्षकांबरोबर पालकांबरोबरचंही आमचं काम चालू आहे. आणि त्याला आता आम्ही म्हटलं तसं थोडा आम्हाला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे जरा कळ्या उमलत आहेत. खूप छान. आणि असे खूप सगळे विषय असणारे, अनुभव पण असणारे तुमचे, जे आम्हाला परत एकदा ऐकायला आवडतील. हो, अगदी नक्की. तर आपण परत एकदा भेटू या सगळ्यासाठी. हो, चालेल. आणि मला हे खूप छान वाटतंय की NEP मध्ये पण तुमचा सहभाग होता. म्हणजे तुम्ही पटवू शकलात गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन बॉडीला. तिथे माझा असा व्यक्तिशः माझा किंवा माझ्या संस्थेचा असं नाही. तिथे
इथे मानसशास्त्रामध्ये काम करणाऱ्या हम्म. बऱ्याच लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं. हम्म. शिक्षणासंदर्भात काम करणारे हम्म. शिक्षण तज्ञ होते, हम्म. त्यांनी कॉन्ट्रीब्युट हम्म. केलंय आणि हम्म. त्याच्यात मग काही बदल घडवायचा प्रयत्न गेली हम्म. काही वर्ष हो. चालू आहे. हो. सो छान आपले मोदीजी त्यांचा वाढदिवस आत्ताच होऊन गेला आणि ते जसे पुढे आपल्या देशाला नेत आहेत तसेच आपण सगळे हातभार लावतोय याचंच मला खूप कौतुक वाटतंय. तर बरं वाटलं खूप तुम्ही आलात म्हणून. इथे सत्ता रजा घेते तुमची. नमस्कार.